या बातमीचे प्रायोजक आहेत मॅनेजिंग डायरेक्टर अनिल पांडे यांची कीप ह्युमन मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड कंपनी। कामगार आणि कामगार कायदे यासाठी आजच संपर्क साधा। कोल्हापूर जिल्हा उत्कर्ष सेवा मंडळ बदलापूर यांचा 9वा वर्धापन दिन सोहळा बदलापूर पश्चिम येथील आनंद हॉल येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। या कार्यक्रमाचे उद्घाटन समाजसेविका गीता गडकर यांच्या हस्ते करण्यात आले। या वर्धापन दिनाची सुरुवात शहीद वीर जवानांना मानवंदना करण्यापासून झाली। तसेच या व्यतिरिक्त हळदी कुंकू समारंभ, इतर सांस्कृतिक कार्यक्रम, अनेक प्रमुख पाहुण्यांचे मार्गदर्शन व या दरम्यान स्नेह भोजनाचेही आयोजन करण्यात आले होते। तसेच बाल कलाकारांनी विविध गाण्यांवरती नृत्य सादर करून उपस्थितांची यावेळी मने जिंकली। त्यासोबतच काही कलाकारांनी भाषण, एकांकिका, पोवाडेही सादर केले आणि उपस्थितांमध्ये नवचैतन्य निर्माण केले। यावेळी कार्यक्रमात सहभागी झालेल्या सर्व कलाकारांना भेटवस्तूही देण्यात आल्या। तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचाही सन्मान यावेळी करण्यात आला। आपले बदलापूरच्या प्रतिनिधींनी यावेळी मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र पाटील व सचिव नामदेव धनकुटे यांच्या प्रतिक्रियाही जाणून घेतल्या। कोल्हापूर जिल्हा उत्कर्ष सेवा मंडळ बदलापूर यांचा 9वा वर्धापन दिन खरं तर बदलापुरातील आनंद हॉल या ठिकाणी जल्लोषात साजरा होताना पाहायला मिळतोय। कुठेतरी याच वर्धापन दिनाच्या निमित्ताने संपूर्ण आजची जी काही सायंकाळ आहे ती आनंदमय झालेली आहे, कारण की बरेच जे काही उपक्रम आहेत लहान मुलांसाठी असू द्यात किंवा मार्गदर्शन असू द्यात त्याचं आयोजन खरं तर या वर्धापन दिनानिमित्ताने करण्यात आलेलं आहे। आपल्यासोबत अध्यक्ष, सेक्रेटरी आणि अनेक जे काही पदाधिकारी आहेत या मंडळाचे ते उपस्थित असतील। कशा प्रकारे आजचा वर्धापन दिन खरं तर पार पडतायत। आणखी एक गोष्ट या ठिकाणी सांगावीशी वाटते की हे जे सेवा मंडळ आहे ते बरेच जे काही सामाजिक उपक्रम आहेत ते पार पाडत असतात आणि कुठेतरी याचाच हा सुद्धा वर्धापन दिनाच्या निमित्ताने छोटासा भाग का होईना तो पार पाडला जातोय, तो सुद्धा उत्साहात पार पडतोय। काय सांगाल, कशा प्रकारे आजचा वर्धापन दिन साजरा करताय? मॅडम, गेली 2 वर्षे कोरोनाच्या काळामध्ये गेली। 2013 साली आमच्या मंडळाची स्थापना झाली। त्याच्यानंतर दरवर्षी आम्ही हा वर्धापन दिवस साजरा करतो, जेणेकरून कोल्हापूर जिल्ह्यातील जे बदलापूर रहिवासी आहेत तर अशा आमच्या कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व रहिवाशांना एकत्र करून आम्ही हे मंडळ स्थापन केलेलं आहे। आणि या मंडळाचा जो उद्देश आहे की कोल्हापूरवासियांची जी संस्कृती आहे ती बदलापूरमध्ये सुद्धा रुजावी आणि आमच्या कोल्हापूरवासियांमध्ये एकी राहावी, हा एक उद्देश आहे। त्याचबरोबर आमच्या मंडळाची अनेक सामाजिक कामं आम्ही करतो की जेणेकरून एक समाजाचं ऋण आपल्यावरती आहे तर ते ऋण आपल्याला फेडता यावं, हा एक उद्देश आहे की जेणेकरून आम्ही वृद्धाश्रम आहे त्या वृद्धाश्रमातील वृद्धांना भेटी देतो, त्यांच्यामध्ये थोडा वेळ आपण व्यतीत करतो। त्याचनंतर अनाथाश्रमामध्ये काही अशी बालके आहेत की ज्यांचे आईवडील नाहीत आणि अशा मुलांना एक थोडासा का होईना पण एक आधार देण्याचं काम आमचं मंडळ करतं। त्यांच्यामध्ये एक दिवस जाऊन आम्ही त्यांना काही जेवण म्हणा किंवा काही शालोपयोगी वस्तू म्हणा यांचं आम्ही वाटप करत असतो। त्याचबरोबर आदिवासी पाड्यामध्ये जे काही आमच्या शाळा आहेत तर तिथंसुद्धा त्या शाळामध्ये शिकणारी आदिवासींची जी मुलं आहेत त्या मुलांनासुद्धा आम्ही शालोपयोगी वस्तू जाऊन वाटण्याचं काम करत आहोत। त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे निसर्गाचं संवर्धन करणं खूप गरजेचं आहे आणि याच्यासाठी वृक्षारोपण हा कार्यक्रम आमच्याकडून नित्यनेमाने केला जातो। त्याचबरोबर मला वाटतं 2019 साली एक महापूर आला होता आणि त्या महापुरामध्ये कोल्हापूर, सांगली हा जो भाग आहे पूरग्रस्त झालेला होता। तर अशा वेळी आम्ही जवळजवळ 18 टन इतक्या जीवनावश्यक ज्या वस्तू आहेत त्या आम्ही जाऊन घरोघरी वाटण्याचं काम आमच्या मंडळातर्फे करण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर दरवर्षी आम्ही रक्तदान शिबिराचं आयोजन करतो की जेणेकरून समाजातील जे रुग्ण आहेत ज्यांना रक्ताची गरज असते तर अशा रुग्णांसाठी आम्ही एक सेवा म्हणून आमचे जे तरुण कार्यकर्ते आहेत त्यांच्यामार्फत आम्ही रक्तदानाचं शिबिर आयोजन करून हा कार्यक्रम यशस्वी करतो। अशा पद्धतीनं आमच्या मंडळाचं कार्य चालू आहे आणि मंडळामध्ये जे आमचे सभासद आहेत किंवा आमचे कोल्हापूरवासी आहेत अशा लोकांना काही जर कौटुंबिक काही किंवा आरोग्यविषयक काही प्रॉब्लेम झाले तर आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचतो आणि त्यांना एक मानसिक आधार
इथं पैसा आहे पण मनुष्यबळ कमी असतं. अशावेळी आम्ही तिथं त्या लोकांसाठी सेवेसाठी तत्पर असतो आणि अशा पद्धतीनं आमचं हे मंडळाचं काम गेली आता 9 वर्ष अव्याहतपणे चालू आहे. 2 वर्ष कोरोनाच्या महामारीमुळे गेल्यामुळे हा कार्यक्रम आम्हाला सरकारी नियमाप्रमाणे साजरा करता आला नाही आणि ते बंधन पाळावं लागलं. आणि आज आपण सगळा समाजच संपूर्ण भारत देश किंवा संपूर्ण विश्व या कोरोना महामारीतून सुखरूप बाहेर पडलेला आहे आणि आता कुठंतरी आमच्यामध्ये एक आत्मविश्वास निर्माण झाला. म्हणून आम्ही यावर्षी पुन्हा आमच्या समाजाच्या लोकांना एकत्र केलं आणि आज आम्ही हा कार्यक्रम साजरा करतो आहोत. या कार्यक्रमाला आमचे सर्व कोल्हापूरवासी तर आहेतच, त्याचबरोबर सामाजिक क्षेत्रात काम करणारे जे महान व्यक्ती आहेत, राजकीय क्षेत्रामध्ये काम करणारे महान व्यक्ती आहेत, त्याचबरोबर साहित्यिक क्षेत्रामध्ये सुद्धा जे समाजासाठी आपलं योगदान देतात की साहित्याच्या माध्यमातून लोक जागृत करतात, लोकभावना जागृत करतात. वाचन संस्कृतीचा जी संस्कृती आहे ती जपली पाहिजेत आणि लोकांमध्ये एक जागृती आणण्याचं काम आम्ही या माध्यमातून करत आहोत. तर हा कार्यक्रम आपणसुद्धा उपस्थित झालेला आहात. आम्ही आमच्या या कार्यक्रमाला यावर्षी प्राधान्य दिलेलं आहे की आमच्या सभासदांची लहान लहान जी मुलं आहेत की त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा आणि हेच कुठंतरी पुढे येऊन कलाकार व्हावे. कोल्हापूरचं नाव संपूर्ण देशात आणि संपूर्ण जगात तर आहेच, कोल्हापुरी जगात भारी हा एक आपला नाराच आहे. तर त्या पद्धतीने आम्ही या आमच्याच मुलांना पुढं आणण्याचं काम करतो आहोत. त्याचबरोबर आमच्या सभासदांच्या मुलांपैकी जे 10वीमध्ये 12वीमध्ये किंवा विविध क्षेत्रामध्ये पदवी संपादन करतात तर अशा गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करायचं सुद्धा आम्ही दरवर्षी हे काम करतो. तर अशा पद्धतीनं हे आमचं काम चाललेलं आहे आणि समाजातील जे काही सामाजिक आणि राजकीय पुढारी नेते मंडळी आहेत यांचासुद्धा आम्हाला चांगलं सहकार्य आहे आणि या सर्वांच्या माध्यमातून आम्ही सामाजिक कार्य पुढे नेत आहोत. कोल्हापूर जिल्हा उत्कर्ष सेवा मंडळ यांच्याकडून सामाजिक सांस्कृतिक उपक्रम तर असू द्याच, परंतु निसर्गाला धरून सुद्धा बरेच असे कार्यक्रम जे आहेत, उपक्रम जे आहेत ते राबविले जातात आणि आजच्या या वर्धापन दिनानिमित्त जे काही लहान मुलं आहेत त्यांच्यासाठी खरं तर हा जो प्लॅटफॉर्म आहे तो उपस्थित आणि त्यांनी कसा परफॉर्मन्स केलेला आहे तो सुद्धा तुम्ही पाहिलात. अध्यक्ष आपल्यासोबत उपस्थित असतील, अध्यक्षांशी थोडक्यात संवाद साधूयात. कशा प्रकारे वर्धापन दिन साजरा करतात? आताच जे सरांनी सांगितलं त्याप्रमाणे सर्व जे कोल्हापूरवरून इकडे कामधंद्यासाठी लोक आलेले आहेत त्यांना एक प्लॅटफॉर्म मिळत नाही इथे गेट टुगेदर होण्यासाठी. एक थोडक्यात एक गेट टुगेदर आहे कोल्हापूरकरांचं आणि ज्या त्यांच्या समस्या असतील ते एक मंडळामार्फत आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करतो. बाकी अजून बरेचसे जे सरांनी सांगितले जे उपक्रम आहेत ते चालूच आहेत. त्याबरोबर मी एक ॲड करेन, त्यामध्ये आम्ही गड संवर्धन मोहीम पण चालू असतात आमच्या. वर्षातनं आम्ही कमीत कमी 6 गड तरी आम्ही करतो. त्याचं नेतृत्व हे साहेब करतात, गजानन साळुंखे साहेब. तर त्यामुळं काय होतं, लहान मुलांना वगैरे गडांची ओळख होते, महाराजांचं कार्य काय आहे ते कळतं आणि एक स्वराज्य म्हणजे काय आहे, त्यावेळी त्यांनी काय त्रास सहन केला असेल ते गडकट किल्ल्यावरती राहून जे मॅनेज करत होते. आता त्यांना ते सध्या तर माहीत नाही, पण ते तिथे गेल्यावर त्यांना कळतं की त्यांनी कसं केलं असेल. हे बाकी अजून बरेचसे उपक्रम आहेत आणि हा जो गेट टुगेदर आहे हा सगळ्यांनी एकत्र येऊन आपल्या भावना किंवा काय ज्यांच्या समस्या असतील त्या पण शेअर करता येतील आणि आमची पण ओळख होते. जे नवीन आलेले आहेत कोल्हापूरवाले इकडे त्यांच्याशी आता मध्ये 2 वर्ष तर काही संपर्क नव्हता आणि आता आज जे भरपूर दिसतात आपल्याला त्यात बरेचसे नवीन पण आहेत, ते पण आपल्याला समजून येतात. अर्थात या वर्धापन दिनानिमित्ताने बरेच असे उपक्रम या ठिकाणी आनंद हॉल येथे पार पडलेले आहेत आणि सामाजिक सांस्कृतिक सेवा असू द्यात किंवा इतर बरेच असे कार्यक्रम असू द्यात, कोरोना काळात लागणारी मदत असू द्यात किंवा महापूर आल्यानंतर लागणारी मदत असू द्यात, कोल्हापूर उत्कर्ष सेवा मंडळ यांच्याकडून प्रत्येक वर्षी करताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आणि त्यांचाच आजचा जो 9वा वर्धापन दिन आहे तो बदलापुरातील आनंद हॉल येथे मोठ्या जल्लोषात पार आणि संपन्न झालेला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट साहिल काळेसह श्रद्धा ठोंबरे, आपले बदलापूर. रुग्णांना 24 तास उत्तम सेवा देण्यासाठी आपल्या बदलापूर शहरात सुरू झाले आहे सह्याद्री सुपर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. सुसज्ज अतिदक्षता विभाग, न्यूरो केअर, गायनाकोलॉजिस्ट, युरोलॉजिस्ट, कार्डिओलॉजी, ऑर्थोपेडिक, ट्रॉमा केअर, सर्जन, लेप्रोस्कोपी, एंडोस्कोपी यातील अनुभवी व तज्ञ डॉक्टर्स, मेडिकल, एक्स-रे, पॅथॉलॉजी लॅब, ECG, व्हेंटिलेटर, ॲम्ब्युलन्स तसेच केंद्र सरकारच्या सगळ्या सुविधा आता एकाच छताखाली.
रुग्णांची योग्य काळजी घेणारा प्रशिक्षित नर्स स्टाफही. आता आयुष्याच्या कठीण प्रसंगी नेहमीच तुमच्या सोबत असणारे एक विश्वसनीय नाव, सह्याद्री सुपर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल.